नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजचा विषय अनेक महिलांच्या मनात असणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर आहे। मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर देवपूजा करावी का? काय करावे आणि काय करू नये? हा विषय श्रद्धेशी, परंपरेशी आणि वैयक्तिक आस्थेशी संबंधित आहे। यामुळे आज आपण कोणतीही भीती न पसरवता, अंधश्रद्धा न वाढवता, धर्मग्रंथांमध्ये आढळणाऱ्या पारंपरिक मतांचा आणि आजच्या काळातील समतोल दृष्टिकोनाचा विचार करूया। मासिक पाळीचा चौथा दिवस म्हणजे काय? तर मंडळी, सर्वप्रथम हे लक्षात घ्या की प्रत्येक स्त्रीची पाळी वेगवेगळी असते। काहींची 3 दिवस, काहींची 5 दिवस, तर काहींची 7 दिवसही असते। त्यामुळे चौथा दिवस हा सर्वांसाठी सारखा नसतो। काही महिलांची पाळी चौथ्या दिवशी जवळपास संपते, तर काहींना अजूनही रक्तस्राव सुरू असतो। म्हणून निर्णय घेताना फक्त दिवस न पाहता रक्तस्राव सुरू आहे की पूर्ण थांबला आहे हेही महत्त्वाचे आहे। तर पारंपरिक धार्मिक मत काय आहेत याविषयी? तर अनेक घरांमध्ये अशी परंपरा आहे की पाळी पूर्ण संपेपर्यंत महिलांनी देवघरात प्रवेश करू नये किंवा प्रत्यक्ष पूजा करू नये। यामागे स्त्रीचा अपमान नसून तिला विश्रांती मिळावी हा देखील एक उद्देश असल्याचे अनेक अभ्यासक सांगतात। जर चौथ्या दिवशी अजूनही पाळी सुरू असेल तर अनेक कुटुंबांमध्ये प्रत्यक्ष पूजा केली जात नाही आणि काही कुटुंबांमध्ये केली जाते। प्रत्येकाची परंपरा आणि श्रद्धा वेगवेगळी असते। तर आधुनिक आणि संतुलित दृष्टिकोन काय आहे यामागचा? तर आज अनेक धर्मगुरू आणि अभ्यासक असे सांगतात की देव हा भावाला भुकेला आहे। जर मन शुद्ध असेल आणि श्रद्धा असेल तर देव नामस्मरण, प्रार्थना आणि ध्यान स्वीकारतो। त्यामुळे चौथ्या दिवशी प्रत्यक्ष पूजा न केली तरी मनात प्रार्थना करा, देवाचे नामस्मरण करा, स्तोत्र ऐका, मंत्र जप करा, स्वामी समर्थांचा जप करा, भगवद्गीता किंवा धार्मिक ग्रंथ वाचा किंवा ऐका। तुमच्या घरामध्ये जर भगवद्गीता, धार्मिक ग्रंथ वाचण्याची परंपरा असेल तर तुम्ही वाचू शकता आणि जर वाचण्याची नसेल तर दुसऱ्यांकडून वाचून घेऊन तुम्ही ऐकू शकता। तर मंडळी, चौथ्या दिवशी पूजा करावी का याचं एकच उत्तर नाहीये। परिस्थिती कशी असते? जर अजूनही रक्तस्राव सुरू असेल तर आपल्या घरातील परंपरा जपा, प्रत्यक्ष पूजा टाळली तरी चालेल आणि तुमच्या घरामध्ये जर पूजा करत असतील तर तुम्ही करू शकता। जर पाळी पूर्ण थांबली असेल, अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आपल्या घरातील प्रथेनुसार पूजा करू शकता। चौथ्या दिवशी काय करायचे? तर स्वच्छता राखा। देवापेक्षा स्वच्छतेला अधिक महत्त्व दिलं गेलं आहे। दररोज अंघोळ करा, स्वच्छ कपडे वापरा, सॅनिटरी पॅड वेळेवर बदला, देवाचे नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम असा जप तुम्ही करू शकता। तर मंडळी, मन शांत ठेवा। मन शांत ठेवल्याने तणाव घेऊ नका। मन शांत जर असेल तर आपल्याला थोडंसं भारी आणि फ्रेश, हलकं वाटत असतं। चिडचिड कमी करण्याचा प्रयत्न करा आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहार घ्या। या 4 दिवसामध्ये काही महिलांची पोटदुखी असते, काहींना अशक्तपणा आलेला असतो। त्यामुळे जास्त पाणी पिणे, पौष्टिक आहार घ्या, म्हणजे तुमच्या शरीराला थोडंसं भारी वाटेल आणि थोडंसं हलकं वाटेल। यासाठी लोखंडयुक्त पदार्थ, फळे, हिरव्या भाज्या, पुरेसे पाणी हे खूप महत्त्वाचं आहे। आणि शरीराला गरज वाटत असेल तर आरामही करा, जास्त कामाची धावपळ करू नका। आणि चौथ्या दिवशी काय केलं नाही पाहिजे? तर मंडळी, स्वतःला दोष देत बसू नका। तुम्हाला जर एखादी पूजा करता आली नाही, म्हणजे समजा वटपौर्णिमा असो, हरतालिका असो, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं त्यावेळेस असो, किंवा गणपतीमध्ये असो, किंवा काहीही असो, कोणतीही पूजा तुम्हाला जर करता आली नाही तर स्वतःला दोष द्यायचा नाही, कारण पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। तुम्ही जर पूजा केली नाही तर कोणताही देव तुमच्यावर रागवत नाही। भीती बाळगायची नाहीये, देव रागवतील, पाप लागेल अशा गोष्टींना, या गोष्टी तुम्ही डोक्यामध्ये घ्यायच्या नाहीत, कारण ह्या गोष्टींना आधार नाहीये। तर शरीरावर जास्त ताण देऊ नका, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असेल तर टाळू नका। आणि देव रागवतात का हा प्रश्न खूप जणी मला विचारतात। तर मंडळी, हा प्रश्न अनेक महिलांना पडतो। धार्मिक दृष्टिकोनातून देव करुणामय आहे। श्रद्धा, प्रेम आणि भक्ती यांनाच महत्त्व आहे, भीतीला नाही। तर मंडळी, चौथ्या दिवशी देवघरात जाऊ शकतो का? हे पूर्णपणे आपल्या घरातील परंपरेवर अवलंबून आहे। खूप महिला विचारतात, चौथा दिवस आहे, काय करावं? तर मंडळी, जर तुमच्या घरात परवानगी असेल तर तसे करा, नसेल तर परंपरेचा आदर करा। दिवा लावू शकतो का? तर अनेक कुटुंबांमध्ये चौथ्या दिवशीही दिवा लावत नाहीत। काही कुटुंबामध्ये हरकत नसते, म्हणून घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या।
तुळशीला पाणी घालावे का? तर हा प्रश्न खूप महिलांना पडलेला असतो. जर तुमच्या घरातील परंपरा परवानगी देत असेल तर चौथ्या दिवशी पाळी पूर्ण झाल्यावर घालू शकता. जर अजून पाळी सुरू असेल आणि घरात मनाई असेल तर ती परंपरा पाळा. स्वामी समर्थांची सेवा करावी का? हाही प्रश्न खूप विचारतात. तर स्वामी समर्थांचे नामस्मरण कोणत्याही दिवशी करता येते. मंडळी, स्वामी समर्थांचं इतकं म्हणजे भक्ती थोडी जरी केली तरी देव आपल्या पाठीशी राहतो. थोडी भक्ती म्हणजे नुसतं तुम्हाला पाळी आलेली आहे की तुम्ही कोणत्या परिस्थिती आहेत हे देव पाहत नाही. तुमचं मन किती शुद्ध आहे आणि तुम्ही किती नामस्मरण करता हे देव पाहत असतो. हा जप करण्यासाठी कोणतीही अडचण नसते. आणि लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत. तर मंडळी, मासिक पाळी हा आजार नाही, ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. श्रद्धा आणि स्वच्छता या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. आपल्या घरातील परंपरेचा आदर करा. दुसऱ्याच्या श्रद्धेची टिंगल करू नका आणि देवापेक्षा मोठी भक्ताची भावना असते हेही लक्षात घ्या. आणि तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये नेमकं कशी परंपरा आहे आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुम्ही म्हणजे पाळीचा 3रा दिवस असेल, 4था दिवस असेल, परंतु तुमच्या घरामध्ये काय आहे, कशी परंपरा आहे त्यानुसारच तुम्ही निर्णय घ्या. आणि आपल्या घराच्या जर परंपरा असतील तर दुसऱ्यांवर तशा परंपरा लादायच्या नाहीत, कारण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळं आहे. त्यामुळं मासिक पाळीचा 4था दिवस असेल तर पूजा करायची की नाही याचं एक सार्वत्रिक उत्तर नाही. जर रक्तस्राव सुरू असेल, अनेक घरांमध्ये प्रत्यक्ष पूजा टाळण्याची परंपरा आहे. जर पाळी पूर्ण थांबली असेल, स्नान करून स्वच्छतेने आपल्या घराच्या परंपरेनुसार पूजा केली जाते. कोणताही निर्णय घेताना भीतीपेक्षा श्रद्धा, स्वच्छता, आरोग्य आणि घरातील परंपरा यांचा समतोल राखणे अधिक योग्य आहे. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियापर्यंत नक्की शेअर करा आणि अशा श्रद्धा, परंपरा आणि योग्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे याबाबत अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा. शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.